चला सफयत पुढच्या मॅचकडे मॅचला सुरुवात होते. पहिली ओव्हर प्रकाश, व्हेरी फर्स्ट ओव्हर, पहिला बॉल, पहिल्याच बॉलला सिंगल रन. ह्या वेळेला पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने हलकासा ड्राईव्ह केला, सिंगल मिळतोय, एक रन मिळाला. यावेळेला लेग साइडला बॅटच्या नीट रडार मध्ये तर सापडलाय, पण रन किती मिळत आहेत? एकच, सिंगल. क्रिकेट असंच आहे, तुम्हाला मुंबईचं क्रिकेट असंच खेळावं लागतं. पाच बॉल 1 to go, शेवटचा बॉल, फुलटॉस बॉल, पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला केले, प्लेयर येतात तिकडे, सिंगल मिळेल. षटक क्रमांक 1 संपन्न झाले. एका षटकानंतरची धावसंख्या तशी पाहता सुखरूप आहे, 5 रन दिलेत. अजूनही उर्वरित 12 बॉल मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. ज्या मयूरने मागील मॅच मध्ये कमालीची बॅटिंग केली होती, अफलातून बॅटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं आजच्या दिवसामागे अनेक असे बॅटर आहेत ज्यांनी खूप छान परफॉर्मन्स दाखवलाय. पण तुम्हाला एक मॅच नव्हे, संपूर्ण क्रीडा स्पर्धा ज्यावेळेस खेळतो त्यावेळेस प्रत्येक मॅच मागे तुम्हाला तुमचे योगदान द्यावे लागतात, तुमचे 100% द्यावं लागतं. एखादी चूक जर झाली तर क्रिकेट मागे दुसऱ्याने लगेच ती कव्हर करायची असते. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, कुणा एकाच्या जोरावर क्रिकेट हा कधीच पूर्ण होत नाही. 5 रन. बॅटर क्रमांक स्ट्राईकला पुन्हा एकदा मयूर, बॉलर क्रमांक 2 गणेश. मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. 12 बॉलचा खेळ अजूनही उर्वरित पहिल्या डावाचा. यावेळेला लेग साइडच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, बॉल कनेक्शन होऊ शकलं नाहीये, लेग बाईज रन मिळणार, एक धाव. इनिंग मध्ये टॉस असेल आपला पुढचे कॅप्टन वायसीसी. वाकी विपक्ष गावकरवाडी शिवणे. पुन्हा लेग साइडला खेळेल, सिंगल रन मिळेल. चिरागच्या बॅट मधून आणखी एक सिंगल रन मिळतोय. बॉल द्या. 6 रन झालेत. एक घेतला का आता? 7 रन झालेत.
टॉस बॉल समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड स्ट्रोक. सिंगल पूर्ण होईल, सेकंड साठी विचार केला नाहीये. एकच रन थांबावे लागते. मयूर स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील. षटकाचे 3 बॉल या उर्वरित आहेत. या षटकामागे एखाद दुसरा मोठा स्ट्रोक खेळण्याचा विचार मयूरच्या मनामध्ये सुरू आहे, पण असलेल्या त्याच्या इरादे कशा प्रकारे तो स्पष्ट करतोय आणि येणाऱ्या बॉलवरती गोलंदाज त्याला कशा प्रकारे डिफेन्स करतोय पाहावं लागेल. उडवलाय, फटका फसलाय, बॉल सर हातात, मयूरची घेई संपुष्टात, मोठा मासा गायला लागलाय. चार बॉल आणि 8 रन. एका मोठ्या प्रतिस्पर्धी संघाला आता अजून तरी मोठे स्ट्रोक पासून वंचित ठेवलंय. पहिली विकेट आली, सलामीचा पहिला बॅटर माघारी पाठवलाय. 8 रन. षटकाचे अजूनही उर्वरित 2 बॉल. अप्रतिम गोलंदाजी. पहिली ओव्हर खूप महत्वाची असते, पहिला बॅटर तितकाच महत्वाचा असतो. सर्वांचाच रोल खूप इम्पॉर्टंट असतो, बट गेम प्लॅन जो असतो ना तो डिपेंड असतो. कारण पहिल्या ओव्हरला ज्या प्रकारे आपण सुरुवात करतो त्याच्या अनुषंगाने थोडंसं तुमच्या गेममधील काहीशे आपल्याला फरक जाणवू लागतात. पहिल्या ओव्हरला काहीशी धावांमधील प्रगती खुंटली आणि त्यामुळे सेकंड बॉलरला ती चालना मिळाली, त्या अनुषंगाने त्याला विकेट मिळाला आणि धावसंख्येमध्ये ती कंट्रोल आपल्याला पाहायला मिळते. बॅटर आले, लेफ्टी बॅटर आहेत. 2 बॉल आहेत उर्वरित, अजूनही स्पीडअप करा. ओहो, नाईस बॉल. ओव्हर पिचचा टप्पा मिस केलाय, बट रन मिळतोय. 1 रन. स्कोर झालाय 9 रन. 1 टू गो. उर्वरित 7 बॉल. मोठे स्ट्रोक घ्यावे लागतील बॅटिंग डिपार्टमेंटला. धावसंख्या रचावी लागेल एक जवळपास 27-28 रन तरी जोडावे लागतील, तर मॅच फाईट होऊ शकते. समोरच्या दिशेने खेळले, नो मॅच लँड मध्ये बॉल टप्पा पडतोय. 1 बॉल हातामध्ये. पहिली रन कंप्लीट, सेकंडचा कॉल आणि सेकंड मिळते. ओव्हर कंप्लीट. 2 ओव्हर 11. 12 बॉल 11 झालेत. उर्वरित लास्ट ओव्हर. नेक्स्ट मॅच टॉस होतोय. मनोज खानविलकरजी पुढच्या मॅचला टॉस कंप्लीट करतायत. YCC विपक्ष गावकरवाडी शिवणे अशा महत्वपूर्ण आणखी एका मॅचचा टॉस आपण पाहतोय. 11 रन झाले 2 ओव्हर. चला स्पीडअप करा, मॅच थांबू नका, टीम मीटिंग फारसं घेऊ नका. YCC वाकी या संघाने टॉस जिंकलाय. बॉलर क्रमांक 3 श्लोक आहेत पुढचे बॉलर. चिरागला पण स्ट्राईक वर पाहतोय. चिराग, मयूरची बॅटिंग झाली नाही, तुला बॅटिंग करावी लागेल. सोबत आलेला तुषार, तुषारला देखील बॅटिंग करावी लागणार आहे. तुषार आणि चिराग या दोघांना बॅटिंग करावी लागेल. खोलवर टप्प्याचा बॉल, गती परिवर्तन. पहिल्याच बॉलवरती स्लोवर पद्धतीचा बॉल होता, डिक्लेअरचा रन मिळतोय. 1 धाव आहे. ओहो, नाईस बॉल, क्या बात आहे. आणखी एक विकेट येतोय. अप्रतिम गोलंदाजी. 2 बॉल आणि कंट्रोल मध्ये ठेवलेली धावसंख्या 12 या अंकावरती. शेवटचे 4 बॉल. नेक्स्ट बॅटर स्ट्राईकला येत आहेत. खऱ्या अर्थाने क्रिकेट हेच आहे, ज्यावेळेस सलामीच्या पहिल्या फळीचे बॅटर माघारी पाठवले जातात, मिडल ऑर्डरला येणाऱ्या बॅटरला क्वचित बॉल असतात, त्यावेळेस तुम्ही कोणत्या स्थानावर बॅटिंगला येता हा रोल महत्वाचा नाही. आलेल्या बॉलवरती कशा प्रकारे सामोरं जाता, किती रन सोडता आपल्या संघासाठी खूप महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट असतं. आणि तुम्हाला आता मात्र तेच करायचंय. दिलीप आलेत पुढचे बॅटर.
पुन्हा एक चांगला बॉल, डिक्लेअरचा रन मिळतोय, 1 रन. येस, 1 रन आले, 2 रन आले, हरकत नाहीये. इथून पुढे एखादा मोठा स्ट्रोक आला तरी हरकत नाहीये, पण 3 बॉल 13. यावेळेला पुन्हा एकदा एक चांगला बॉल पाहायला मिळाला. आणखी एक सिंगल मिळतोय. शेवटचे आता 2 बॉल आहेत. मोठा स्ट्रोक खेळावा लागेल, लेफ्टी बॅटर आहेत, ऍडव्हान्टेज आहे. मोठा स्ट्रोक तर खेळावा लागणारच आहे शेवटच्या 2 बॉल मागे. 14. दरम्यानचा पुन्हा एकदा मिसफील्ड होते. व्हाईट बॉल आणि +1 2 मिळतील. 2 रन मिळत आहेत. शेवटचे 2 बॉल अजूनही बाकी आहेत. 16 रन झालेत. लास्ट 2 बॉल. नाईस बॉल, क्या बात आहे. काय अप्रतिम बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या डावामध्ये. शेवटचा बॉल आहे हा, जर आणखी सुखरूप डिलिव्हर केला, एखाद दुसरा तिसरा रन आला तरी चांगली पकड असणार आहे बॉलिंगवर. आणि पुन्हा एकच रन येतोय. एक कमी धावांचं लक्ष निर्माण केलं गेलंय. कमी धावांवरती थांबवलंय बॉलिंगवर. फिल्डिंग फॅक्टरवरती चांगली मजबूती पाहायला मिळाली. बॉलिंग डिपार्टमेंटने चांगली सुरुवात केली आणि टार्गेट दिलंय 18. 18 बॉल 18. चला मॅच लगेच चालू करायची. अठरा बॉल 18 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे 2 शूरवीर योद्धे. बॅटर क्रमांक 1 स्ट्राईकला आहे प्रवीण आणि नॉन स्ट्राईक एंडला बॅटर आहेत निखिल. जोडी तैनात. तर बॉलिंग डिपार्टमेंटवरती पहिली ओव्हर घेऊन दरम्यानचा बॉलर तुषार. बॅटिंग मात्र कुठेतरी झाली नाहीये, पण बॉलिंगचा प्रभाव टाकावा लागेल. पहिला बॉल डिलिव्हर केला योग्य प्रकारे. येस, लोअर स्कोरिंगची मॅच होते डिफेन्स, पण बरीच लोअर स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळते, कारण बॉल टू बॉलची मॅच आहे. फारसं कठीण असणार आहे कव्हर करणं. 18 बॉल 18 मॅचला जिंकण्याकरता
एकही मोठा स्ट्रोक पहिल्या डावामध्ये येऊ दिला नाही. लेग साइडला बिरकावलाय. दिशा कोणती आहे? एकेरी की दुहे षटकार? षटकार 6. अप्रतिम. नाईस. आणखी 2 षटकारांची गरज 12 धावांची. सहा धावा मिळत आहेत. मॅचला जिंकण्याकरता अजूनही 12 धावांचा पाठलाग करावा लागेल. बॅकफुटला जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट होतोय. 3 बॉल 7 रन. चला यानंतर होणाऱ्या मॅच साठी दोन्ही संघांनी लगेच क्रीडा नगरीमध्ये दाखल व्हा. पुढच्या दोन्ही संघांनी लगेच दाखल व्हायचंय. चेंज ऑफ द पेस. उंची गाठली. लांबी अपूर्ण. फटका फसला. नो मॅच लँड मध्ये पटप्पा पडतोय. 3 खेळाडू आला. दिलीप आला, प्रेम आला, त्यांच्या सोबतीला हर्षल आला. पण एकाही खेळाडूने मात्र या कॅच कलेक्शन वरती त्यांची पकड बनवू शकले नाहीयेत. रन पुढे जातील. 1 रन मिळतोय. 8 रन. अजूनही 10 रनाची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता. लेग साइडला फ्लिक केलंय. पुन्हा सिंगल रन. पुन्हा एक डिक्लेअरचा रन मिळतोय. एक षटकांचा खेळ समाप्ती झालाय. 10 रन झालेत. 12 बॉल अजूनही 8 रनाची आवश्यकता मॅचला जिंकण्याकरता. तो षटकार आला त्यामुळे मॅच मधील बॅटिंग डिपार्टमेंट आणखी प्लस मध्ये. 18 बॉल 18 बॅटिंग डिपार्टमेंटच अर्थातच मॅच मध्ये होते. बट त्या षटकारामुळे आणखी मॅच त्यांच्या फेवरला गेली आहे. दिलीप आहेत पुढचे बॉलर. बॉलर क्रमांक 2. 12 बॉल 8. लेग मिस व्हाईट बॉल. लेग साइडच्या दिशेने व्हाईट बॉल घोषणा होते. चला पुढचे 2 संघ लगेच ताबा घ्यायचा मैदानाचा. बॅटरच्या जवळपास पिच केलेला टप्पा राईस होताना पाहायला मिळाला आणि फेल डिलिव्हर्ड डॉट बॉल. 7 रन अजूनही आवश्यकता मॅच जिंकण्याकरिता. प्रयत्न तर करतोय प्रवीण, बट त्या एका षटकारानंतर प्रवीण देखील शांत केलंय. सिंगल मी येतोय. 12 रन झाले. 6 रनाची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता. ओव्हर नंबर 2. कुठपर्यंत फाईट करते फिल्डिंग टीम. फुलटॉस आणि तिकडे मिसफिल्ड होती. बॉल सर हातामध्ये गेला होता बट मिसफिल्ड केली आहे. अजूनही 5 रनाची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. या वेळेला पुन्हा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. अवघ्या 4 रनाची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता.
लास्ट 4 रन. व्हाईट बॉल, हाईट वरनं बॉल आणि व्हाईट बॉल. 3 रनांची आवश्यकता आहे. आणखी एक संघ सेमीफायनल मध्ये जाऊन पोहोचेल. कनेक्शन झाल्याने हे डॉट बॉल येतोय. 4 बॉल झालेत, अजूनही उर्वरित 2 बॉल. 3 रनाची आवश्यकता मॅच जिंकण्याकरिता. 8 बॉल 3. लेग फाईनला खेळलेत, सिंगल मिळतोय. या ओव्हरचा शेवटचा बॉल, 2 रनाची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता. आणि या षटकाराने मॅच वरती मात्र पकड बनवली आहे, मॅच जिंकली आहे. 18 धावांचं लक्ष्य चेस केलं गेलंय. अप्रतिम दर्जेदार बॅटिंग बॉलिंग, नो लॉस या जोडीने हा धुमाकूळ घातलाय. आणि विजयी झालेला संघ श्री रवळनाथ स्पोर्ट्स क्लब तिवरे नरवाडी या संघाने मात्र या मॅच मध्ये विजय मिळवलाय. आणि प्लेअर ऑफ द मॅच जातोय प्रकाशला जातोय प्लेअर ऑफ द मॅच. 5 रन 1 विकेट. पहिली ओव्हर अति महत्वपूर्ण ओव्हरला त्याने बॅटरला लॉक केले आणि त्यामुळे त्यांच्याकडे मात्र प्लेअर ऑफ द मॅच चा पुरस्कार म्हणून पाहिलं जाईल. प्रकाश या आपण लगेच या. अनिकेत खानविलकरजी आपण पुरस्कार द्यायचे प्रकाश यांना. प्रकाश या. VCC वाकी आणि विपक्ष गावकरवाडी शिवणे मॅचला होते सुरू.